श्री गुरुचरित्र अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती जननीसी, आम्हा ऐसा निरुपदेशी, अनित्य शरीर तू जाणसी, काय भरवसा जीवित्वाचा, एखादा असेल चिरंजीवी, त्यासी तुझी बुद्धी भरवी, अनित्य देह वैभव भावी, पुढे कवणा भरवसा, देह म्हणजे क्षणभंगूर, नाही राहिले कवण स्थिर, जवरी दृढ असेल शरीर, पुण्यमार्गे रहाटावे, जो असेल मृत्यूशी जिंकित, त्याने निश्चयावे शरीर नित्य, त्यासी तुझा उपदेश सत्य, म्हणे करीन धर्म पुढे, अहोरात्री आयुष्य उणे, होत असे क्षणक्षणे, करावा धर्म याची कारणे, पूर्ववयेसी परियेसा, जैसा सूर्य झाले, निमिष होता शीघ्र काळे, 22 सहस्र गाव पळे, तैसे आयुष्य क्षीण होय, याची कारणे देहासी, विश्वासु नये परियेसी, मृत्यू असे हा सहवासी, धर्म करावा तात्काळी, जैसा समस्त नदी देखा, समुद्रासी घेऊन जाती उदका, परतोरी न येती जन्मभूमिका, तैसे आयुष्य न परते, जया दिवशी पुण्य घडले नाही, वृथा गेला दिवस पाही, तया यमासी करुणा नाही, करावे पुण्य तत्काळ, जैसी सुसरी मनुष्यासी, बक्षिती होय परियेसी, तैसे या शरीरासी, वार्धक्य पक्षी परियेसी, या कारणे तारुण्यपणी, करावे पुण्य विद्वज्जनी, आम्हा का हो वर्जिसी जननी, काय बुद्धी बरवी असे, ऐसे नाना परी देखा, बोधिता झाला जननी जनका, विस्मय करती सभा लोक, बाळक केवी तत्व सांगतो, एकोनी पुत्राचे वचन, माता करीत असे नमन, देवा निरोपिले ज्ञान, विनंती माझी परिसावी, तुवा निरोपिले आम्हासी, पुत्रचारी होतील ऐसी, विश्वास नवेगा मानसी, कुळदेवता पुत्रराया, जववरी होय एक सूत, तववरी राहावे समीपत, निरोप नेदी तववरी सत्य, म्हणोनी विनवी तयवेळी, माझे वचन अभेरुनी, जरी जाशील निघोनी, प्राण देईन तत्क्षणी, हा निश्चय अवधारी, पुत्र नवसी तू आम्हासी, आमुचे कुळदैवत होसी, सत्य करी गा वचनासी, बोल आपुले दातारा, एकोनी मातेचे वचन, श्री गुरु बोलती हा सुन, आमचे बोल सत्य जाण, तू हे वाक्य निर्धारी पा, तू ते होताची पुत्र दोनी, निरोप द्यावा संतोष होनी, मग न राहे एक जननी, बोल आपले सत्य करी, संवत्सर एक तुझ्या घरी, राहू माते निर्धारी, वासना पुरतील तुझ्या जरी, मग निरोप दे मज, ऐसे करुणिया निगुती, राहिले श्री गुरु अतिप्रीती, वेदाभ्यास शिकविती, शिष्यवर्गा बहुतांसी, नगर लोक विस्मय करती, अभिनव झाले ऐसे म्हणती, बाळ पहा हो वर्ष साती, वेदचारी सांगत असे, विद्वानांहुनी विद्वान विद्यार्थी, तिनी वेद पडती, शास्त्री जे म्हणविती, तेही येती शिकावया, येणे परी तया घरी, राहिले गुरु प्रीती करी, माता झाली गरोदरी, महानंद करीतसे, तब नवमास झाली अंतर्वत्नी, माता झाली प्रसूती, पुत्र झाले युग्म ख्याती, अतिसुंदर परियसा. पुत्र झाले उल्हास थोर, माता पित्या संतोष फार, आशीर्वचन असे गुरु, असत्य केवी होईल, ऐशा परी वर्ष एक, त्रिमासी झाले ते बाळग, खेळवी तसे माता एक, आले श्री गुरु तया जवळी, जननी एक माझे वचना, झाली तुझी मनोकामना, दोघे पुत्र निधाना, पूर्णायुषी आहे तिचाण, आणखी होतील दोघे कुमारक, त्यानंतर कन्या एक, असाल नांदत अत्यंत सुख, वासना पुरतील तुझी जाणा, आता आमुते निरोपावे, जाऊ आम्ही स्वभावे, संतोष रूपी तुम्ही भावे, म्हणून निरोप घेतो त्यावेळी, संतोष होनी माता पिता, चरणांवरी ठेविती माथा, स्वामी आमुची कुळदैवता, अशक्य आम्हा बोलावया, न कळे आम्हा स्वरूप ज्ञान, तुझे स्वरूप न कळे कवणा, माया मोहे वेष्टोन कामना, नेण्याची महिमान तुझे, माया प्रपंचे वेष्टोनी, तू ते जरी सूत म्हणोनी, समयी निष्ठुर बोलले वचने, क्षमा करणे स्वामिया, तारक आमुचे वंशासी, बापा तू अवतरलासी, प्रदोष पूजा फळासी, आली माते स्वामिया, आता आम्हा काय गती, सांगा स्वामी कृपामूर्ती, जनन मरण यातायात, कडे करावे दातारा, संग्रांवरी जैसी गंगा, तैसा तुवा आलाच चंगा,
पावन केली समाजे अंगा उभयकुळे 42. आम्हा ठेविसी कवणे बरी या दुरंदर संसारी. तुझे दर्शन नो हे तरी केवी वाचो प्राणात्मजा. एकोनी माता पितियांचे वचन बोलते श्री गुरु आपण. जे जे समय तुमचे मन स्मरण करील आम्हासी. स्मरण करिता तुम्हा जवळी असेन जननी मी तात्काळी. न करावी चिंता वेळोवेळी म्हणून भाक देतसे. जन्मांतरी ईश्वरासी पूजा केली तुवा प्रदोषी. याची महिमा आहे ऐसी जन्मोजन्मी श्रियायुक्त. इह सौख्य होय एक देहांती जाणा परमलोक. पूजा करिता पिनाक पूर्वजन्म तुम्हा नाही. तुवा आराधिला शंकर आम्हा करविला अवतार. वासना पुरेल तुझा भार आम्हा निरोप दे आता. पुनर्दर्शन तुम्हासी होईल एका वर्षे तीसी. जाऊन बद्रीवनासी सिद्ध दर्शन मी घेतो. निरोप घेऊन तैवेळा श्रीगुरु निघाले अवलीळा. नगर लोक येती सकळा माता पिता बोळविती. म्हणती समस्त नगर नारी तपासी निघाला ब्रह्मचारी. होईल पुरुष अवतारी मनुष्य देही दिसतसे. 7 वर्षांचे बाळक देखा वेद म्हणतो अखिल शाखा. मनुष्य मात्र नव्हे एका ऐसे म्हणती साधुजन. ऐसे त्याते बोलोन करिता ते साष्टांग नमन. नाना परी स्तोत्रवचन करिते झाले अवधारा. नमन करुनी सगळीक आले आपले गृहांतिक. पुढे जाती जननी जनक पुत्रा असवे बोळवित. निज स्वरूप जननी येसी दाविता झाला परियसी. श्रीपाद शिवल्लभ दत्तात्रयासी देखते झाले जनक जननी. त्रैमूर्तीचा अवतार झाला नरहरी नर. निज रूपे दिसे कर्पूर गौर पाहता नमिले चरणासी. तू तारक विश्वासी आम्हा उद्धरले विशेषी. पुनर्दर्शन आम्हासी द्यावे म्हणून विनविती. ऐसे म्हणून माता पिता चरणांवरी ठेविती माथा. आलिंगिती श्री गुरुनाथा स्नेहभावे करुनिया. संतोषोनी श्री गुरुमूर्ती आश्वासन केले अतिप्रीती. पुनर्दर्शन हो निश्चिती देईल म्हणती तैवेळी. ऐसे तया संभाषुनी निरूप घेतला तक्षणी. परतोनी आली जनक जननी येती संतोषोनी मंदिरात. वरद मूर्ती श्री गुरु राणा निघाले जावया बद्रीवना. पातले आनंद कानना वाराणसी क्षेत्रासी. अविमुक्त वाराणसी पुरी क्षेत्र थोर सचराचरी. विश्वेश्वर अवधारी अनुपम्य असे त्रिभुवनी. राहून या तया स्थानी अनुष्ठिती श्री गुरुशिरोमणी. विश्वेश्वराचे दर्शनी पूजा करती आत्मारामासी. येणे परी तया स्थानी क्वचित काळ श्री गुरुमुनी. अष्टांग योगे करुणी तप करिती परियसा. तया काशी नगरात तापसी असती आणिक बहुत. संन्यासी यती अवधूत तप करिती दारुण. तयात श्री गुरु ब्रह्मचारी योगाभ्यास धुरंधरी. करिता तपस्वी येरी अभिनव करती मनात. म्हणती पहा हो ब्रह्मचारी तप करितो नाना परी. कैसे वैराग्याचे उदरी निर्लिप्त असे परियसा. शरीर स्वार्थ नाही यासी योगी होय संन्यासी. स्नान करितो त्रिकाळेसी मणिकर्णिका तीर्थात. ऐसे अमित स्तोत्र करीती समस्त संन्यासी दर्शना येती. वृद्ध होता एक यती कृष्ण सरस्वती नामे. तो केवळ ब्रह्मज्ञानी तपस्वी असे महामुनी. तो देखोनी या नयनी स्नेहभावे भाविदसे. म्हणे समस्त यतीश्वरांसी न म्हणा नर ब्रह्मचारीसी. अवतार पुरुष अतितापसी विश्ववंद्य दिसतसे. वय धाकुटे म्हणोनी नमन न कराल मुनी तुम्ही. प्रख्यात मूर्ती त्रिभुवनी आम्हा वंद्य असे देखा. वार्धक्यपणे आम्ही आसी वंदिता दुःख सकळांसी. विशेष आम्ही संन्यासी मूर्ख लोक निंदिती. या कारणे आम्ही आसी विनऊ परोपकारासी. संन्यास देता समस्तांसी मती स्थिर होईल. लोकानुग्रहानिमित्त हा होय गुरु समर्थ. याचे दर्शन मात्रे पतित पुरित होईल परियसा. या कारणे बाळकासी विनऊ आम्ही परियसी. आश्रम घ्यावा संन्यासी पूजा करू एक भावे. म्हणून आले तया जवळी विनविताती मुनी सकळी. एक तापसी स्तौत मवळी विनंती असे परियसा. लोकानुग्रहा कारणे तुम्ही आता संन्यास घेणे. आम्हा समस्ता उद्धारणे पूजा घेणे आम्हा करवी. या कलियुगी संन्यासी म्हणून निंदा करती सकळ जन. स्थापना करणार कवन न दिसती भूमीवरी. यज्ञ दान गवालंबन
संन्यास घेता अतिदूषण पलपैतृक भ्रतांगना करू नये म्हणताती. करिता कलियुगात निषिद्ध बोलती जनसमस्त संन्यास मार्ग सिद्धांत वेदसंमत विख्यात. पूर्वी असे वर्तमानी निषेध केला सकळे जन श्री शंकराचार्य अवतारोनी स्थापना केली परियसा. तयावरी इतुके दिवस चालत मार्ग संन्यास कली प्रबळ होता नाश पुनर्विनिंदा करिता ती. आश्रमाचा उद्धार सकळ जना उपकार करावा कृपा सागर म्हणती सकळ मुनिजन. एकोणी त्यांची विनंती श्री गुरुमुनी आश्रम घेती वृद्ध कृष्ण सरस्वती तयापासूनी परियसा. ऐसे म्हणता सिद्ध मुनी विनविदसे नामकरणी संदेह होतो माझे मनी कृपानिधी मुनिराया. म्हणती श्री गुरु तोच जगद्गुरु त्या ते झाला आणिक गुरु त्रयमूर्तीचा अवतारू कवणे परी दिसत असे. सिद्ध म्हणे शिष्यासी सांगेन याची स्थिती कैसी पूर्वी श्री रघुनाथासी झाला अवशिष्ट केवी गुरु. आठवा अवतार श्रीकृष्णासी सांदीपणी झाला गुरु कैसी अवतार होताची मानुषी तयापरी रहाटावे. या कारणे श्री गुरुमूर्ती गुरु केला तो कृष्ण सरस्वती बहुकाळीचा होता येती म्हणून त्या ते मानिले. शिष्य म्हणे सिद्धासी स्वामी कथा निरोपिलीसी वृद्ध कृष्ण सरस्वतीसी गुरु केले म्हणून या. समस्त यतीश्वरांहून तयाचे दिदला बहुमान कृष्ण सरस्वती तो पूर्वी कोण कोण गुरुचे मूळपीठ. ऐसे शिष्य विनविता तव सांगे विस्तारता मूळ पीठ आद्यंता गुरुसंतती परियसा. आदी पीठ शंकर गुरु तदनंतर विष्णू गुरु त्यानंतर चतुर्वत्र गुरु हे मूळ पीठ अवधारी. तदनंतर वसिष्ठ गुरु तेथोनी शक्ती पराशरू त्याचा शिष्य व्यास थोरू जो का अवतार विष्णूचा. तयापासून शुक्र गुरु जाण गौडपादाचार्य सगुण आचार्य गोविंद तयाहून पुढे आचार्य शंकर झाला. तदनंतर विश्वरूपाचार्य पुढे ज्ञानबोधी गिरिय त्याचा शिष्य सिंहगिरिय ईश्वर तीर्थ पुढे झाले. तदनंतर नृसिंह तीर्थ पुढे शिष्य विद्यातीर्थ शिवतीर्थ भारतीतीर्थ गुरुसंतती अवधारी. मग तयापासोनी विद्यारण्य श्रीपाद मुनी विद्यातीर्थ म्हणून पुढे झाला परियसा. त्याचा शिष्य मळयानंद देवतीर्थ सरस्वती वृंद तेथोनी सरस्वती यादवेंद्र गुरुपीठ येणेपरी. यादवेंद्र मुनीचा शिष्य तोच कृष्ण सरस्वती विशेष बहुकाळीचा संन्यासी म्हणून विशेष मानिती. येणेपरी श्री गुरुनाथ आश्रम घेती चतुर्थ संन्यास मार्ग स्थापनार्थ श्री नृसिंह सरस्वती. समस्त वेदांचा अर्थ सांगता झाला श्री गुरुनाथ म्हणून वंदिती समस्त तयाकाशी नकरात. मग निघाले तेथोनी बहुत शिष्य समवेत मुनी उत्तर तीर्थ बद्रीवनी अनंत तीर्थे पहावया. समस्त तीर्थे अवलोकित सर्व शिष्य यतींसहित भूमी प्रदक्षिणा करीत आले गंगा सागरासी. गंगा सागरा पासाव तटाक यात्रा करती देव प्रयाग स्थानी गुरुराव येथे झाले परियसा. तया स्थानी असता गुरु आला एक द्विजवरू माधव नामे असे विप्रू श्री गुरुसी भेटला. ब्रह्मज्ञान तयासी उपदेश केला प्रीतीसी चतुर्थाश्रम तयासी देते झाले परियसा. नाव माधव सरस्वती तया शिष्यात ठेविती तयावरी अतिप्रीती शिष्यांमध्ये परियसा. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधर संवादे श्री गुरु चातुर्थाश्रम ग्रहणम गुरु परंपरा कथनम नाम द्वादशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.